विरारमधल्या मांडवी इथे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वर्गखोल्यांच्या छताला मोठमोठे तडे गेलेत। शिक्षकांची नियुक्ती, शाळेची दुरुस्ती आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे अखेर संतापलेल्या पालकांनी आंदोलनाचाच मार्ग स्वीकारलाय। त्यांनी वर्गखोल्यांना टाळं ठोकलं, विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं आणि शाळा भरवली आणि शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र असा संतापही व्यक्त केला। दरम्यान तातडीने दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करावी, या पडझड झालेल्या शाळेची दुरुस्ती करावी आणि आवश्यक त्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाव्यात। असं केलं नाही तर शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शाळा भरवून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील या पालकांनी दिलेला आहे। काय चाललंय तुमच्या राज्यात? आज या शाळेची दुरावस्था बघू तुम्ही शकता, काय परिस्थिती आहे। सलई आणि स्लॅब पूर्ण पडतो आणि जवळजवळ 30-31च्या वरती पट आहे मुलांचा आणि ही मुलं खेळतात इथेच याच शाळेवर। तर या दुरुस्तीसाठी पण आपण पत्रव्यवहार केलाय, बीडीओ साहेबांशी बोललोय आणि शिक्षण प्रशासनाला आमची एवढीच या मागणी आहे की एकमेकांवर ढकलाढकली करतात। आज बीडीओ साहेब केंद्र प्रमुखांचं नाव सांगतात, केंद्र प्रमुख बीडीओ साहेबांचं नाव सांगतात, याला अर्थ नाही ना। आता मुलं एक शिक्षक आहेत, ऑलरेडी 2 शिक्षक इथे आहेत, एक येतात एक येतच नाही, 1.5 वर्ष झाला नाही येते। मुलांना शिक्षण नाही भेटत, त्यांना नाही यायचं तर दुसऱ्या कोणाला पाठवायचं किंवा त्यांचा पगार त्यांना द्यायचा, सांगायचं मला यायचंच नाही। पोरांचं नुकसान कशाला होतं त्याच्यात? तर एक शिक्षक काय करणार आहे? तो एक शिक्षक बाहेरची कामं करतील का, शाळेची कामं करतील का, पोरांचं करतील? आम्ही येऊन पोरांना घरी विचारतो, तुम्हाला सरांनी काय शिकवलं? पोरं समजा आम्ही खिचडी खाली ना घरी आलो, घरी येतो। एक शिक्षक किती काय काय करणार आहे? पोरांना शिकवाल का बाहेरची कामं करेल? मुलं इंग्लिश मीडियमला जाऊ शकत नाहीयेत। तर इथे 30च्या वरती म्हणजे जवळजवळ 31-32चा पट आहे। मग इथे सध्या तरी 1 ते 1.5 वर्षापासून एकच शिक्षक येतोय आणि इलेक्शनचं काम असल्यामुळे ते शिक्षक त्या कामाला लागले आणि मुलं येतात, खिचडी खातात आणि निघून जातात। असं ग्रामस्थांचं सर्वांचं म्हणणं आहे की येतात पण मुलं काहीही शिकली जात नाहीये। एका शिक्षकावर लोड वाढलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।